विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जीके टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, या ठिकाणी आपण समाज कल्याण विभाग भरतीबाबत चर्चा करणार आहोत. यामध्ये ज्या काही यापूर्वीचे आपण व्हिडिओ तयार केलेले होते, मग त्या एन्सर की संदर्भात असो, तुमच्या एक्सपेक्टेड कट ऑफ संदर्भात असो, त्यामध्ये आपल्याला बऱ्याच कमेंट्स आलेले आहेत की 90 मार्क असणारे उमेदवार पात्र राहणार आहेत का? आमच्या मार्कमध्ये काही बदल होणार आहे का? त्यासोबतच सध्या आमचे मार्क्स 90 भरत नाहीत, तर ते 90 झाल्यानंतर काय होईल? पात्र म्हणजे काय आणि पास म्हणजे काय? यातला दोघातला फरक काय? 90 मार्क मिळालेले सर्व उमेदवार या ठिकाणी घेतल्या जातील का? त्यासोबतच काही जणांना आन्सर की पाहण्यात सुद्धा अडचण येत आहे. तर या सर्व बाबींबाबत आणि त्यासोबतच कट ऑफच्या बाबत किंवा सेफ झोनमध्ये कोण आहे किंवा कोण नाही, या सर्व गोष्टींबाबत आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट ही तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि त्यासोबतच ज्या काही आगामी काळात येणाऱ्या अपडेट आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा आहे, त्यावर तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊ शकता, जेणेकरून ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत किंवा रिझल्ट वगैरे जे आहेत, आन्सर की असो, हॉल तिकीट असो, तुमची रिझल्ट बाबत असो किंवा नवीन जाहिरातीबाबत असो, सर्व अपडेट्स तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होतील. तर तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आता पहा मित्रांनो, सर्वात पहिले आपण बोलूया ते म्हणजे 90, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलेलं आहे की 90 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असणारे सर्व उमेदवार पात्र. तर पात्र का आहेत, कशामुळे आहेत, या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत. आणि ती घेण्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे जाहिरातीवर. तर आता आपण जातोय ऑफिशियल जाहिरात, जी समाज कल्याण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या जाहिरातीवर. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेलो आहोत जाहिरातीवर आणि 90 मार्कांची भानगड नेमकी काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यासोबतच ज्या काही उमेदवारांना आन्सर की डाउनलोड करण्यात अडचण येत आहे, त्यांना 28 तारखेपर्यंत त्यांची आन्सर की डाउनलोड करायची आहे. कारण की 24 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन घेण्याचा वेळ होता. आणि तुम्हाला जर आताही एखाद्या प्रश्नामध्ये किंवा तुमच्या रिस्पॉन्स शीटमधील एखादा पर्याय असो, जर चुकलेला वाटत असेल किंवा चुकीचा वाटत असेल, तर त्यावर तुम्ही आक्षेप घेऊ शकता. आणि त्याची शेवटची दिनांक आहे ती म्हणजे 28. तर आजची डेट लास्ट आहे. आज तुम्हाला जे काही आक्षेप घ्यायचे आहेत ते तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने लॉग इन करून आक्षेप घेता येतील आणि 100 रुपये फी सुद्धा मोजावी लागेल पर प्रश्न. तर पर आक्षेप 100 रुपये फी असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आक्षेप घ्यायचे आहेत लॉग इन करून. आणि या ठिकाणी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आजच्या तारखेपर्यंत आक्षेप जे आहे ते घेऊ शकता. त्यासोबत काही जणांची आन्सर की ओपन होत नाही, त्यासाठी आपण 2 उपाय सांगितले. एक म्हणजे क्रोम ब्राउझरचा तुम्ही वापर करावा गुगलच्या. दुसरं म्हणजे डेस्कटॉप मोड तुमचा ऑन ठेवावा. या 2 गोष्टींचा वापर करून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट पाहू शकता. काही जणांना लॉग इन करण्यात अडचण येते, तर ते फॉरगॉट पासवर्ड किंवा चेंज पासवर्डचा पर्याय वापरून लॉग इन करू शकता. तिसरं म्हणजे असं की ज्यांचं आता लॉग इन होतच नाहीये किंवा त्यांनी सर्व पर्याय सुद्धा वापरलेले आहेत, असेही काही आपल्याला कमेंट्स आल्या. त्यांनी फॉरगॉट पासवर्ड करून पाहिला तरी झाला नाही, चेंज पासवर्ड करून पाहिला तरी झाला नाही. काही जणांकडे लॉग इन आयडी आणि पासवर्ड आहे तरी लॉग इन होत नाही. ज्यांचं लॉग इन होत आहे त्यांची स्थिती डाउनलोड होत नाहीये. तरी पहा मित्रांनो, घाबरण्याचं काहीही कारण नाही. जेव्हा सेकंड रिस्पॉन्स शीट लागेल त्यावेळी तुम्ही तुमचा स्कोर पाहू शकता. आणि तेव्हाही जर तुम्हाला दिसला नाही तर मेरिट लिस्टमध्ये तुम्ही तुमचा स्कोर हा पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला तुमचा रॉ स्कोर किती आहे ते सुद्धा कळणार आहे. त्यासोबतच जो काही आफ्टर नॉर्मलायझेशनचा स्कोर आहे तोही तुम्हाला कळेल. आता पहा, आता बोलूया आपण 90 मार्कांच्या बाबतीत. इथे तिसऱ्या क्रमांकाचा पॉईंट तुम्ही पाहू शकता. निवडीची पद्धत या अंतर्गत दिलेला आहे त्यांनी की गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. तर आता 90च काय नाही, काही जणांची परीक्षा किंवा काही पदांची परीक्षा ही 120 मार्कांची होती आणि काही पदांची परीक्षा ही 200 मार्कांची होती. तर 200चे जर तुम्ही 45% काढले तर तुम्हाला 90 गुण घेणं कंपल्सरी आहे. आणि इकडे ज्यांची 120 पदांची पेपर झालेली आहे त्यांना सुद्धा 45% गुण घेणं गरजेचे आहे. आता यांची स्किल टेस्ट होणार आहे, यांची मात्र स्किल टेस्ट होणार नाही. ही 120 पदं कोणती आहे तर स्किल बेस्ड पदं आहेत. त्यांचा जो आहे निगेटिव्ह पॅटर्न तो सुद्धा वेगळा होता. आणि त्यांची जी काही मार्किंग आहे किंवा त्यांना जे गुण मिळतात ते सुद्धा त्यांचे वेगळे आहेत. त्यांची स्किल टेस्ट होणार आहे. या कारणाने 120च मार्कांची लेखी परीक्षा होईल. त्याच्या 45% गुण मिळवणे तुम्हाला आवश्यक राहील. त्यानंतर होणार आहे तुमची स्किल टेस्ट आणि नंतर 200 गुणांमधून तुमची निवड होईल. आता बोलूया आपण फक्त ज्यांची 200 गुणांची परीक्षा झाली, कारण की त्यांचा आता पेपरचा टप्पा पूर्णपणे संपलेला आहे. आता बाकी आहे तो म्हणजे फक्त आणि फक्त निकाल. तर यावर आपण डिस्कस करूया. 200 प्रश्नांची तुमची प्रश्नपत्रिका झालेली आहे आणि जर तुम्ही याचे 45% काढले तर ते होतात 90. आता 90 किंवा त्यापेक्षा जास्त गुण ज्यांना असतील त्यांचाच समावेश हा गुणवत्ता यादीमध्ये करण्यात येणार आहे. इथे पाहू शकता तुम्ही 45% ज्यांना असतील त्यांचाच अंतर्भाव गुणवत्ता यादीमध्ये करण्यात येणार आहे. ज्यांना 45% म्हणजेच तुमचे 90 मार्क्स, ज्यांना 90 मार्क्स नसतील त्यांचा अंतर्भाव गुणवत्ता यादीमध्ये होणार नाही. याची सर्वांनी काळजी घ्यावी. हा GR आहे 2022चा आणि या GR अंतर्गत सांगितलेलं आहे की 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. पण
पहिल्या आन्सर की नुसार आलेले गुण आहेत का, तर नाही. सध्या फक्त फर्स्ट आन्सर की आलेली आहे. यानंतर येणार आहे तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट, नंतर होणार आहे तुमचं नॉर्मलायझेशन, आणि हे नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर जो काही तुमचा फायनल स्कोर आहे तो 90 पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. म्हणजे फायनल स्कोर जो आहे तो जो की तुम्हाला सध्या माहीत नाही. सध्या तुमचा जो स्कोर आहे तो फर्स्ट रिस्पॉन्स शीटनुसार आहे, आणि तुमचा फर्स्ट रिस्पॉन्स शीटनुसार आलेला स्कोर किती आहे तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना सुद्धा एक त्याचा अंदाज येऊन जाईल. तर आता कमेंटमध्ये तुम्ही काय काय मेन्शन करू शकता. एक, तुमचा स्कोर किती आहे. दुसरं, तुमची कॅटेगरी कोणती आहे. तिसरं, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज भरलेला आहे. आणि चौथं, शक्य झाल्यास तुम्ही तुमची शिफ्टही मेन्शन करू शकता, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याचा कोणत्या शिफ्टमध्ये पेपर झालेला आहे आणि कोणत्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरला होता याची कल्पना इतर विद्यार्थ्यांना सुद्धा येते, आणि तेही तुमच्या कमेंटवर कमेंट करतील. आता बोलूया आपण 45% बाबतीत. तर हे कधी पाहिजे तुम्हाला. फायनल स्कोर जो की आफ्टर नॉर्मलायझेशन राहील. तर आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचा स्कोर हा 200 गुणांची परीक्षा जर असेल तर 90 असणं गरजेचं आहे, म्हणजेच तुम्ही गुणवत्ता यादीमध्ये येण्यास पात्र होऊन जाल. आता प्रश्न असा आहे काही जणांचा की 90 मार्क मिळाले म्हणजे आमचं सिलेक्शन झालं का, तर नाही. 90 मार्क मिळाले म्हणजे फक्त तुमचा गुणवत्ता यादीमध्ये समावेश झाला. जी काही मेरिट लिस्ट राहणार आहे किंवा गुणवत्ता यादी असेल त्यामध्ये तुमचं नाव येण्यासाठी किंवा तुमचा निवडीसाठी विचार करण्यासाठी किमान 90 गुण घेणं गरजेचे आहे. पण 90 घेतले म्हणजे पास असं नाही. जे विद्यार्थी टॉपला असतील किंवा मेरिट लिस्टनुसार जेवढ्या काही जागा उपलब्ध आहेत, मग त्या कॅटेगरी वाईज असो, समांतर आरक्षणावाईज असो आणि पदावाईज असो, तर ज्या जागा उपलब्ध आहेत तेवढेच कॅन्डिडेट घेतले जाणार आहेत. म्हणजे एकतर ही यादी बनेल, मग 90पेक्षा जे राहतील त्यांचा विचार कशासाठी केला जाणार नाही. मग तुम्ही मेरिट लिस्टमध्ये या, नका येऊ. 90पेक्षा कमी जर तुम्हाला मार्क्स असतील, तुमची जर जागा असेल तिथे, तर तुम्हाला घेतल्या जाणार नाही. 90पेक्षा कमी म्हटले म्हणजे तुम्ही अपात्र, 90 पडले म्हणजे तुम्ही पात्र, पण सिलेक्शन होणार नाही. सिलेक्शन होणार आहे ते म्हणजे मेरिटच्याच बेसिसवर आणि उपलब्ध जागा किती आहेत त्याच्या बेसिसवर. ज्या काही कॅटेगरी वाईज जागा आहेत आणि समांतर आरक्षणावाईज कॅटेगरी म्हणजेच आपलं ओपन, ओबीसी, SC BC ह्या ज्या कॅटेगरी आहे, ST NT ह्या कॅटेगरीज, आणि त्यामध्येही समांतर आरक्षण म्हणजे माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू ह्या ज्या काही समांतर आरक्षणाच्या जागा आहेत यानुसार उमेदवार या मेरिट लिस्टमधून निवडण्यात येतील किंवा गुणवत्ता यादीमधून त्यांची निवड करण्यात येईल. फक्त या गुणवत्ता यादीमध्ये येण्यास तुम्हाला 90 गुण घेणं कंपल्सरी राहतील. तर पहा मित्रांनो, आता 90 गुणांची जी काही भानगड आहे किंवा 90 मार्क्स घेणारे सर्व उमेदवार पात्र, तर याची कल्पना तुम्हाला आलेली असेल आणि हा कन्सेप्टही तुमच्या लक्षात आलेला असेल. हा नियम का आणलेला आहे, तर हा जो काही दर्जा आहे ज्यांचं सिलेक्शन होत आहे, काही वेळेस काही परीक्षांचे कट ऑफ आपण पाहिले, मग त्या MPSC मधल्या परीक्षा असो किंवा इतर परीक्षा असो, त्यांचे कट ऑफ अत्यंत कमी जाताना आपल्याला दिसतात. मग तिथे विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की एखाद्या विद्यार्थ्याला जर एकच मार्क मिळाला आणि त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी अप्लायच केलेलं नाही, एकच कॅन्डिडेट असेल आणि त्यांनी फक्त 200 पैकी जर 1 गुण मिळवला तर त्याचीही निवड तुम्ही कराल का. अगोदर होत होती. इव्हन 1 मार्कांवर सुद्धा काही परीक्षेचे कट ऑफ लागलेले आपल्याला दिसतात. टेक्निकल ज्या काही पोस्ट आहेत ज्यासाठी स्पेशल क्वालिफिकेशन आवश्यक असतं, तिथे आपल्याला 1-1 मार्कवर सुद्धा कट ऑफ आलेला दिसतो मागच्या काही वर्षांमध्ये. त्यामुळेच हा नियम या ठिकाणी आणलेला आहे. आता 45% गुण घेणं कंपल्सरी आहे. जसं की काही सेंट्रलच्या परीक्षांमध्ये आपण पाहिलं की 30% आणि 35% गुण घेणं कंपल्सरी होतं. तशाच पद्धतीने आता महाराष्ट्रामध्ये ज्या काही सरळ सेवेच्या परीक्षा होणार आहेत त्या ठिकाणी 45% गुण घेणं कंपल्सरी आहे. यामुळे दर्जाही कायम राहतो आणि ज्या काही जागा आहेत त्याही भरल्या जातातच. पण आता या 45%चा काही अर्थ उरत नाही, कारण की जागा खूप कमी आहेत, अर्ज भरणारे खूप जास्त आहेत आणि याचा कट ऑफही हायच जाणार आहे. सध्या किती कट ऑफ लागणार आहे याबाबत बरेच आपल्याला प्रश्न विचारले जातात. काही जण कमेंट करतात आम्हाला 112 आहेत, 115 आहेत, 120 आहेत, कोणी सांगतं 134 आहे, काही कॅन्डिडेट 140 पर्यंत सुद्धा आहेत. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी सध्या कोणताही अंदाज व्यक्त करणे शक्य नाही. कट ऑफवर आपण ऑलरेडी व्हिडिओ तयार केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. सध्या माझं मत आहे की 140च्या आसपास ओपनचा कट ऑफ लागू शकतो फर्स्ट रिस्पॉन्स शीटनुसार, आणि तोही मी कशाच्या बेसिसवर सांगत आहे. जी काही प्रश्नपत्रिका आपल्याला समोर आलेली आहे त्यामध्ये दिसतं की मॅथ हा या ठिकाणी विद्यार्थ्यांना टफ गेलेला आहे. काही जण म्हणत असेल की मॅथ सोपं आहे, आमचं मॅथ चांगलं आहे. पण पहा मित्रांनो, वेळेवर सोडवणं गरजेचं असतं. मॅथ परीक्षेच्या बाहेर प्रश्नपत्रिका आल्यानंतर, रिस्पॉन्स शीट आल्याच्यानंतर तुम्ही शांतपणे बसून एका ठिकाणी जर तुम्ही एखादा प्रश्न सोडवत असाल तर तो पार्ट वेगळा आहे, आणि तुम्ही ॲट अ टाईम परीक्षेच्या वेळी ज्यावेळी तुम्हाला इंग्लिश, मराठी त्यासोबतच GK आणि त्यानंतर मॅथ विचारलं जातं, तेही तुम्ही अपेक्षित नसलेलं, म्हणजे अगोदर माहीतच होतं आपल्या सर्वांना रिझनिंग हा टॉपिक विचारला जात होता, पण ऐन हॉल तिकीट आल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना कळलं की या ठिकाणी रिझनिंग नसून मॅथ विचारल्या जात आहे किंवा गणितीय जे काही उदाहरणे आहेत ती विचारल्या जात आहेत, आणि तीही अत्यंत सोपी नसून मीडियम स्वरूपाची, मॉडरेट स्वरूपाची, काही इझी स्वरूपाची होती, पण काही मॉडरेट स्वरूपाची आणि काही जास्त लेवलची सुद्धा या ठिकाणी गणितं विचारण्यात आलेली आहे. तर ती वेळखाऊ गणितं होती आणि प्रॉपर त्या ठिकाणी सूत्र वापरून आपल्याला ती सोडवायची होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ इथे गेलेला आहे. इव्हन ते प्रश्न पाहून विद्यार्थ्यांचा इतरही
जे काही प्रश्न असतात किंवा इतरही जे काही सेक्शन्स आहेत त्यामध्ये सुद्धा धावपळ झालेली दिसते. वरून निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या परीक्षेला होती. म्हणूनच हा 140 ओपन जो आहे तो माझं प्रेडिक्शन आहे. पहिल्या आन्सर कीनुसार हे पूर्णतः वैयक्तिक मत आहे. आन्सर की आल्याच्या नंतर प्रथम आन्सर की जे आहे त्याच्यावर आधारित आहे. आता आपल्याला पाहायचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे नॉर्मलायझेशन, की नॉर्मलायझेशन किती मार्कांचं होतं आणि त्यामध्ये किती विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढतात किंवा कमी होतात. सेकंड रिस्पॉन्स शीटने काही प्रश्न रद्द होतात का, हेही आपल्याला सेकंड रिस्पॉन्स शीट आल्याच्या नंतर कळेलच. तुम्हाला जर आताही प्रश्नपत्रिकेबाबत काही डाऊट्स असतील तर तुम्ही त्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता. आज त्याचा शेवटचा दिवस आहे. ऑब्जेक्शन असतील तर नक्कीच त्यावर ऑब्जेक्शन घ्या. आणि या नंतर तुमचे काही आणखी प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.